नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलबद्दल आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 मार्च 2025 वार सोमवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चंद्र पाहू आज कोणत्या भाज्यांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। वांग्यांची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जाते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। शिमला मिरचीचे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः शिमला मिरचीचे दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीच्या आवक जे आहे ते मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते, त्यामुळे हलकी मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। भेंडीची एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः भेंडीसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते, त्याचबरोबर आवकही थोडीफार कमी पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। दोडक्याच्या क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यांचे दर पाहायला मिळतात। डांगरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटीनुसार साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते। तर बरेच दिवसापासून दर जे आहे ते 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून आल्याच्या दरावरती पाहायला मिळते। मेथीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकतात, तर बरेच दिवसापासून मेथीचे दर जे ते कमी पाहायला मिळतात। तर आज चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक पाहू शकता, चांगल्या गावरान कोथिंबीरीचे दर जे ते साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरीसाठी 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे 11 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। शेपूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे आहेत 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात।
पापडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पापडाचे दर जे आहेत ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बीन्ससाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात. चवळीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. कैरीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते तर क्वालिटी पाहू शकता. तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान कैरीची देखील आवक पाहायला मिळते. तर साधारणतः या कैरीसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला गावरान कैरीचे दर पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर चायना काकडीचे दर जे आहे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात. तर 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये चायना तसेच हिरव्या काकडीची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर पांढऱ्या काकडीचे दर थोडेसे 1-2 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात. क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. तर गाजरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता गावरान तसेच विलायती टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये कालपासून थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या एखाद्या दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. सरासरी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कालपासून थोडेसे सुधारलेले पाहायला मिळतात. वालगावडीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगावडीसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीचे दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत पाहायला मिळतात. गाजरची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लोकल गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलके